नमस्कार. आज आपण पाहणार आहोत श्री शिवलीला अमृत कथासारमधील 11वा अध्याय. या अध्यायाचे नाव आहे भद्रसेन आख्यान, महानंदा आख्यान, सुधर्म कथा. हा अध्याय सुरू करण्याआधी हा व्हिडिओ लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा इतरांसोबत शेअर करा. तर चला अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जे शिवभक्तीत मग्न असतात, शिवलीला श्रवण करणे आणि सदाशिवाचे पूजन करणे यात रमतात, ते लोक धन्य होत. सूत शौनकादिकांना सांगत होता रुद्राक्ष महात्म्य. जे रुद्राक्ष धारण करतात त्यांच्या पुण्याला गणती नाही, ते त्रैलोक्यात धन्य आहेत. जो सहस्त्र रुद्राक्ष धारण करतो त्याला इंद्रादी देव नमन करतात. तो साक्षात शंकरच, त्याचे दर्शनही तारक असते. दंडात प्रत्येकी 16 रुद्राक्ष धारण करावे. शिखेला एक रुद्राक्ष बांधावा. त्यावरून स्नान केले तर प्रयागात स्नान केल्यासमान पुण्य लाभते. प्रत्येक मनगटामध्ये 12 रुद्राक्ष धारण करावेत. कंठात 32 व मस्तकाभोवती 24 रुद्राक्ष बांधावेत. कानाभोवती प्रत्येकी 6 रुद्राक्ष बांधावेत. 108 रुद्राक्षांची माळ कंठात नेहमी धारण करावी. एकमुखी रुद्राक्ष फार महत्वाचा आहे. तो ऐश्वर्य देणारा आहे. 5, 6, 8 व 14 मुखांचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक असतात. रुद्राक्षावर जप केला तर सर्व मंत्र फलप्रद होतात. रुद्राक्षाचे पूजन केले तर शिवपूजनच घडते. रुद्राक्षाचा महिमा फार मोठा आहे. याविषयी एक इतिहास आहे, तो श्रवण करावा. भद्रसेन सुधर्म तारक आख्यान. काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक राजा होता. तो प्रजेला फार प्रिय होता. न्यायी, चतुर, पंडित आणि विवेकी होता. त्याची भार्या सुंदर, पतिव्रता व सद्गुणी होती. पूर्व पुण्याईनेच अशी भार्या लाभते. त्याचा प्रधानही सद्गुणी होता. पूर्व पुण्याईनेच गुणी, विद्वान व भाग्यवंत पुत्र मिळतो. सर्वज्ञ, कृपावंत, थोर मनाचा गुरु पुण्याईनेच मिळतो. उदार मनाचा गुरुभक्त व प्रज्ञावान शिष्य, तसेच शास्त्रज्ञ व क्षमाशील वक्ता, चतुर, सावधान व प्रेमळ श्रोता, सद्विवेकी, उद्यमी, श्रीसंपन्न असा यजमान, उत्तम, सुंदर, निरोगी व सत्कुळातील शरीर, हे सर्व पूर्व सुकृतानेच लाभते. असो, भद्रसेन व त्याचा प्रधान शिवभक्त होते. त्यांना दोघांनाही पुत्र प्राप्त झाले. राजपुत्राचे नाव सुधर्म व प्रधानाच्या पुत्राचे नाव तारक असे होते. ते दोन्ही पुत्र सत्संगती आवडणारे होते. दुर्जनांची संगती त्यांना आवडत नसे. त्या मुलांना अलंकार आवडत नसत. ते रुद्राक्ष माळाच मागून घालीत असत. भस्म धारण करीत. शंकराचे नाम नेहमी घेत. शंकराचीच पूजा करण्यात त्यांना आनंद वाटत असे. लोकांनी त्यांना कितीही चांगली वस्त्रे व भूषणे नेसवली तरी ते ती काढून टाकून रुद्राक्ष घालीत. भस्म फासून बसत. त्यांना शिक्षा केली तरी ते ऐकत नसत. राजाला व प्रधानाला चिंता वाटू लागली. योगायोगाने पराशर ऋषींचे राजाकडे आगमन झाले. बरोबर आणखीही ऋषी होते. पराशर हे वशिष्ठांचे नातू व कृष्णद्वैपायन व्यासाचे जनक. या पराशरांनी पूर्वी राक्षसांचा फार मोठा संहार केला होता, कारण त्यांचा पिता शक्ती याला राक्षसांनी फार छळले होते. पुढे पुलस्ती ऋषीने त्यांची प्रार्थना करून काही राक्षसांना वाचवले. त्यात रावणादिक काही राक्षस वाचले होते. असे ते पराशर ऋषी भद्रसेनाचे कुलगुरू होते. ते येताच राजाने त्यांचे विनयपूर्वक स्वागत केले, आदर सत्कार केला. नंतर म्हटले, गुरुवर्य, हे दोन्ही कुमार सुधर्म आणि तारक विचित्रच वागतात. त्यांना विलास मुळेच आवडत नाही. ते विरक्त आहेत. भस्म व रुद्राक्ष धारण करतात. कोणाशी फारसे बोलत नाहीत. हे पुढे राज्यकारभारात कसा काय भाग घेणार याची काळजीच लागली आहे. महानंदा कथा. त्यावेळी पराशर म्हणाले, हे दोघे शिवभक्त कसे झाले ते सांगतो. पूर्वी काश्मीरमध्ये नंदीग्राम नगरात महानंदा नावाची सुंदर वेश्या राहत असे. ती महानंदा फार श्रीमंत होती. रत्नखचित अशी अनेक वाहने तिच्याजवळ होती. रत्नखचित दांड्या असलेली छत्र चामरे, सोन्याची व रत्नांकित पलंग,
शुभ्र मृदू चांदण्यांसारखी शय्या, दिव्य अलंकार आणि गायी म्हैशींचा खूप खिल्लारे, घोडे, हत्ती, सेवक, सेविका सर्व काही वैभव तिच्याजवळ होते. घरी आई व भाऊ होता. ती गोड गळ्याने गाऊ लागली की श्रोते तल्लीन होत, कोकिळ तटस्थ होत. नृत्य पाहून सर्व चकित होत असत. देशोदेशीचे राजे तिच्यासाठी येत असत. ती एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करीत असे त्याला खरा पती मानित असे. तेथे दुसऱ्या कोणाचाही विचार सुद्धा ती करत नसे. मग द्वारावर इंद्र येत असता तरी तिने परत पाठवला असता. ती शंकराची अनन्य भक्ती करी, सोमवार करी, प्रदोष व्रत पाळी, शिवरात्रीला उपोषण व जागरण करी, नेहमी अन्नछत्र चालवी, रोज बेलाची लाखोली वाहत पूजा करी, अभिषेक करवी, याचकांना इच्छेप्रमाणे दाने देऊन संतुष्ट करत असे. श्रावण मासात कोटी लिंगार्चन करी. तिने एक कोंबडा व एक माकड घरात पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून त्यांना नाचायला शिकवले होते. नृत्यांच्या खोलीत तिने एक शिवलिंग स्थापन केले होते. त्या प्राण्यांना त्याच्या समोरच नृत्य करायला ती शिकवत असे. तेथेच त्यांना बांधून ठेवी. महानंद शिवपुराण ऐके, नृत्य करी, ते श्रवण करी. नृत्य पाहत गायन ऐकत ती त्यांच्या अंगाला व कपाळावर आपल्या हाताने विभूती लावी. तिच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडे. महानंदेची परीक्षा पाहावी म्हणून शंकर सौदागराच्या वेशाने एकदा तिच्याकडे आला. त्याचे स्वरूप पाहून ती महानंदात तल्लीन झाली. तिने त्याचे स्वागत केले व हाताला धरून मंचकावर बसविले. त्याच्या हातात एक अत्यंत मूल्यवान कंकण तिने पाहिले. तिचे लक्ष कंकणाकडे आहे असे पाहून त्याने ते कंकण काढले व तिच्या हातात घातले. त्यावेळी तिला फारच आनंद झाला आणि ती म्हणाली, हे कंकण तर पृथ्वीवर अगदी दुर्लभ आहे. मी ही दुर्लभ अशी 32 लक्षणी नारी आहे. आजपासून 3 दिवस मी आपली अनन्य भावे सेवा करीन. सौदागर म्हणाला, मी शिवभक्त आहे. माझ्याजवळ एक दिव्य शिवलिंग आहे. ते आता 3 दिवस तू सांभाळ. पण एक लक्षात ठेव, हे लिंग माझं जीव की प्राण आहे. तू ते भंग होऊ देऊ नकोस, हरवू नकोस. ते जर नष्ट झाले किंवा दग्ध झाले तर मी तत्काळ अग्निप्रवेश करीन. असे म्हणून त्याने एक लखलखीत शिवलिंग वस्त्रातून काढले व तिच्याजवळ दिले. तिला ते पाहताच ध्यानच लागले. मग तिने त्या आपल्या नृत्यकारात नेऊन ठेवले. रात्र झाली. सौदागर व महानंदा शयन करण्यास गेले. शिवाने तिची कसोटी पाहण्यासाठी आपल्या मायेने नृत्यशाळेस आग लावली आणि जिकडे तिकडे धावपळ सुरू झाल्यावर महानंदेला उठवले. उठ, आग लागली बघ. ती एकदम उठली. तो आग सर्वत्र पसरलेली. तेवढ्यात तिने कोंबडा व माकड यांच्याकडे धाव घेतली व त्यांची बंधने सोडून त्यांना सोडून दिले. त्यांचे प्राण वाचले. पण नृत्यगार जळून गेले. आग आटोक्यात आली. सौदागराने एकदम विचारले, अगं पण माझे शिवलिंग कुठे आहे? नृत्यगारातच ते ठेवले होते. हाय हाय, भस्म होऊन गेले त्याचे. शिव शिव, आता मी काय करू? माझा केवढा अपराध झाला हा. असे म्हणत महानंदा ऊर पेटून आक्रोश करू लागली. तो सौदागर म्हणाला, आता मला अग्निप्रवेश केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्या आत्मलिंगाविना मी जगू शकत नाही. आणि महानंदा रडत असतानाच तिच्या वाड्यातील पेटलेल्या लाकडांचा अग्नी प्रदीप्त करून त्याने ओम नमः शिवाय अशी गर्जना करून एकदम त्या अग्नीत उडी घेतली. महानंदा त्याची अनन्य सेवा 3 दिवस करणार होती. तो तिचा पती होता. आता जगून काय करावयाचे म्हणून तिने ही सर्व संपत्ती दान देऊन व रुद्राक्ष भस्म धारण करून शुभ्र वस्त्र लेवून त्याच अग्नीत शिवनामाचा घोष करीत उडी टाकली. ती सती केली. तो काय, महान आश्चर्य घडले. एकदम त्या अग्नीची दाहकता नष्ट होऊन तिथे कैलासनाथ चंद्रमौली साक्षात प्रकटला. त्या दशभुज पंचमुख शिवाचे रूप दिव्य होते. तो म्हणाला, महानंदे, मीच सौदागर म्हणून आलो होतो. तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. तू वर माग. महानंदा म्हणाली, हे संपूर्ण नगर उद्धारून जाओ. शंकराने तथास्तु म्हटले. तेथे एक अत्यंत विशाल विमान आले. त्यात माता व बंधू यांसह सती, महानंदा व सर्व नागरिक यांना बसवून शिवाने कैलासास नेले. त्या शिवलोकात आदिव्याधी नाहीत. क्षुधा व तृषा यांचा त्रास नाही. भेदबुद्धी नाही. कामादिक षडविकार नाहीत.
द्वंद्व व दुःख नाही. अमृतासारखे मधुर असे जल तेथे असून देववृक्षांची अपार वने व गोधन आहे. चिंतामणी जडवलेले खांब व भिंती असलेली निवासस्थाने तेथे भक्तांसाठी आहेत. स्वप्नातही शिवभक्त जे बरळतात ते त्यांना तेथे प्राप्त होते. महानंदा शिवलोकी गेली. तिने पाळलेला कोंबडा व माकड शिवभक्तीच्या प्रभावाने आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्मास आले आहेत. पराशर पुढे म्हणाले, सुधर्म व तारक हे नावाप्रमाणेच तुमचा उद्धार करतील, यात संशय नाही. तेव्हा भद्रसेन आपल्या प्रधानासह पराशरांच्या पाया पडला. स्वतःला धन्य मानू लागला. त्याने पुन्हा प्रश्न केला, मला हा एवढा एकच पुत्र आहे. मोठ्या नवसाने जन्माला आला आहे. प्राणाहून प्रिय आहे. त्याचे भविष्य काय आहे? तो किती वर्ष राज्य करेल? किती वर्ष जगेल? पराशर म्हणाले, मी सत्य सांगेन, पण तुम्हाला फार दुःख वाटेल. सर्व सभाजन दुःखी होतील. मी जर खरे बोललो नाही तर मूर्ख ठरेन, पण खरे बोलेन ते तुला विषाहूनही कडू वाटेल. भद्रसेन म्हणाला, सत्यच सांगा, अनुमान करू नका. मग आम्हाला दुःख होईल ते होऊ. पराशर म्हणाले, आजपासून 7 दिवसांनी सुधर्म या तुझ्या पुत्राला 12 वर्ष पूर्ण होतात. त्याच दिवशी त्याचा मृत्यू ठरलेला आहे. भद्रसेनावर जणू वज्राघात झाला. तो मूर्छित होऊन एकदम धरणीवर कोसळला. सर्वजण हळहळू लागले. अतपुरात आता फारच शोक झाला. स्त्रिया आकांत करू लागल्या. पराशरांनी राजास सावध केले व म्हटले, राजा, धैर्य धर. दुःख वाटून घेऊ नको. तुला मी सृष्टीतील एक परम रहस्याची गोष्ट सांगतो. ती ऐकलीस व हृदयाशी धरलीस तर तुझे दुःख नष्ट होईल. भद्रसेनाचे मन थोडे ताळ्यावर आले. पराशरांनी त्याला सृष्टीचा उत्पत्तिक्रम सांगितला. वेद कसे उत्पन्न झाले ते सांगितले व पुढे ते म्हणाले, चारी वेदांचे परम रहस्य, त्यांचे सार म्हणजे रुद्राध्याय होय. रुद्राध्यायाचा महिमा. या रुद्राध्यायापेक्षा गुह्य असे ज्ञान त्रैलोक्यात कोठेही नाही. यापेक्षा मोठे साधन नाही. हा संपूर्ण शिवरूप आहे. जे हा रुद्राध्याय वाचतात, त्याची पारायणे करतात, त्यांच्या दर्शनाने सुद्धा लोक तरून जातात. ब्रह्मदेवाने एकांतात आपल्या 7 पुत्रांना याचा उपदेश प्रथम केला. मग त्या ऋषींपासून संप्रदाय परंपरेने रुद्राध्याय ह्या भूलोकात आला. त्याहून अन्य जप तप व ज्ञान दुसरे काही नाही. जो रुद्राध्यायाचे संपूर्ण पठन व जप करतो त्यांच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात. देवही त्यांच्या दर्शनासाठी उत्सुक असतात. एकेकाळी या रुद्राध्यायाची साधना एवढी वाढली की पुण्यवृद्धाने सर्वजण शिवलोकी जाऊ लागले. त्यामुळे यमाची पुरी ओस पडली. यमदूतांना कामच उरले नाही. हातातील पाश टाकून ते नुसतेच फिरू लागले. तेव्हा यमाने ब्रह्मदेवाकडे तक्रार केली. सृष्टीची मूळ व्यवस्था बिघडू नये अशी विनंती केली. तेव्हा ब्रह्मदेवाने अभक्ती नामक कृत्या निर्माण केली. ती अभक्ती कुतर्कवादी लोकांच्या मनात शिरली. त्यांची मत्सरी वृत्ती तिने वाढवली. शंकराचा द्वेष करावा असे त्यांना सतत वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या हातून कुकर्मेही घडली. मग पुन्हा लोक मरणोत्तर यमाकडे जाऊ लागले. यम आपल्या दूतांना म्हणाला, जे शिवाचा द्वेष करतात त्यांना अल्पायुषी करा. त्यांचे नरकात हाल हाल करा. जे हरी व हर यांच्यात उच्च नीच भेद मानतील त्यांनाही नरकामध्ये टाका. ज्यांना रुद्राध्याय आवडणार नाही त्यांना तुम्ही कुंभीपाक नरकामध्ये छळावे. रुद्राचे अनुष्ठान करतील त्यांना दीर्घायुष्य द्यावे. एवढे सांगून पराशर म्हणाले, भद्रसेना, तू 10 सहस्र रुद्रवर्तने कर. शंकरावर अभिषेक कर. असे केले तर मृत्यू टळतो. नाहीतर 100 घट स्थापन करून दिव्य तरुणच्या पल्लवांनी त्यातील रुद्राने अभिमंत्रित पाणी घेऊन तुझ्या पुत्रावर अभिसिंचन कर. 7 दिवस रोज रुद्राची 10 सहस्त्र आवर्तने कर. पराशरांनी सांगितलेला उपाय ऐकून राजाने त्यांची स्तुती केली व त्यांच्या चरणी वंदन केले. पराशरांना त्याने सर्व विधीसाठी आचार्य म्हणून नेमले व अनेक ब्राह्मण बोलवले. हजारांवर ब्राह्मण जमले व त्या सच्चिल ब्राह्मणांनी आवर्तने सुरू केली. 1000 घटांची स्थापना केली होती. त्यात मंदाकिनीचे जल भरले होते. घटात आम्रपल्लव घातले होते. रुद्रघोष सुरू झाला.
6 दिवस अनुष्ठान चालू होते. 7व्या दिवशीही अनुष्ठान चालू असता मध्याह्न काळ झाला. राजपुत्राचा मृत्यूचा काळ येऊन ठेपला. तो एकदम मूर्छित पडला. काही वेळ त्याची हालचाल बंद पडली. राजा फारच घाबरून गेला. पण गुरु पराशरांनी त्याला अभय दिले. रुद्रमंत्राने पावन झालेले जल त्यांनी पुत्राच्या अंगावर सिंचन केले. तेव्हा तो सावध झाला. तुला काय झाले होते? मूर्छा कशी आली? असे प्रश्न त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला, एक भयंकर कालपुरुष मला येथून घेऊन जात होता. तोच 4घे पुरुष धावत आले आणि त्यांनी मला त्याच्या हातून सोडवले. ते 4घे जण शिवासारखेच पंचवदन चतुर्भुज होते. ते फार तेजस्वी होते. त्यांच्या पुढे त्या कालपुरुषाचे काही चालले नाही. मी लगेच सावध झालो. भद्रसेन फारच हर्षित झाला. शंकराचा जय जयकार करू लागला. त्याने ब्राह्मणांना नमस्कार घातले. तो आनंदाने रडू लागला. देवांनीही गगनातून पुष्पवर्षाव केला. वाद्यांचे ध्वनी निनादू लागले. भद्रसेनाचा पुत्र अपमृत्यूतून वाचला. यामुळे सर्वजण आनंदाने शिवनामाचा गजर करू लागले. भद्रसेनाने होम यथाशास्त्र पूर्ण केला आणि अगणित द्रव्य दान दिले. अगणित लोकांना अन्नदान केले. याचक असं कोणी उरला नाही. ब्राह्मणांनी मंत्राक्षता देऊन राजाचे सपरिवार कल्याण चिंतले. उत्तमोत्तम आशीर्वाद दिले. त्यावेळी आणखी एक आश्चर्य तेथे घडले. साक्षात देवर्षी नारद तेथे आले. त्यांचे महात्म्य काय वर्णावे. वाल्मिकी, व्यास, ध्रुव व प्रल्हाद हे ज्यांचे शिष्य, त्या त्रिलोकी वंद्य नारदांचे तेथे आगमन झाले. तेव्हा जणू गंगा काशीला आली. सुगंध वनात वसंत ऋतू आला. अथवा दुर्दैवी माणसाला चिंतामणी सापडला. ते 14 विद्या व 64 कला जाणणारे, मुखाने नारायण नाम घेत सर्वत्र संचार करणारे नारायणाचे श्रेष्ठ भक्त नारद. त्यांचे आगमन होताच यज्ञकुंडातून अग्नी मूर्तरूप घेऊन प्रकट झाला व स्वतःच्या दक्षिणाग्नी, गार्हपत्य अग्नी व आवाहनीय अग्नी अशा तिन्ही रूपांनी त्यांना सामोरा झाला. राजा सर्व ब्राह्मणांसह व प्रधानांसह त्यांच्या स्वागतासाठी तत्पर झाला. त्याने नारदांची पूजा केली. त्यांना कुशल विचारले. पराशर आणि नारद परस्परांना भेटले. राजा म्हणाला, हे देवर्षे, आपण द्रष्टे आहात. त्रिखंडात सर्वत्र संचार करणारे आहात. आपल्याला काही विशेष दिसले किंवा कळले असेल तर सांगण्याची कृपा व्हावी. नारद म्हणाले, येताना वाटेत मी 4 शिवदूत पाहिले. ते मृत्यूला हकलून नेत होते. तुझ्या पुत्राचा मृत्यू टळला हा रुद्राच्या अनुष्ठानामुळेच. धन्य धन्य. मी आणखी असे पाहिले की शंकराने वीरभद्र या स्वतःच्या पुत्रालाच तुझ्या पुत्राचा रक्षणार्थ पाठवले होते. वीरभद्र मृत्यूला म्हणत होता, तू कोणाच्या आज्ञेवरून सुधर्माला नेत आहेस? तुला रुद्राचा महिमा ठाऊक आहे ना? याला दीर्घायुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. तेव्हा यमाने चित्रगुप्ताजवळ लेख पाहिला. त्यात 12व्या वर्षी मृत्यूयोग होता, पण तो रुद्रानुष्ठानाच्या पुण्याने टळला होता. तसे झाले तर दीर्घायुष्य व राजयोग होता. अर्थात सुधर्माला यमलोकात नेणे योग्य नव्हते. यमाच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने वीरभद्राची क्षमा मागितली आणि तो निघून गेला, असे नारद म्हणाले. राजाने नारदांना पुन्हा वंदन केले. नारद निघून गेले. त्यांच्या सांगण्यावरून राजाने सहस्त्र रुद्रावर्तने केली. मोठा उत्सव केला. शतरुद्र केला तर माणूस शतायू होतो. हा 11वा अध्याय नित्यपठन करणारा अंतःकरणाने शिवाशी जोडला जाईल. तो येथेच मुक्त होईल. त्याचे चरण तीर्थ घेतले तर इतरही उद्धारून जातील. राजाने पराशर ऋषींना पुष्कळ धन देऊन संतुष्ट केले आणि सुधर्म व तारक यांना आशीर्वाद देऊन नंतर पराशर ऋषीही निघून गेले. हे भद्रसेनाचे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व संतती प्राप्ती होईल. त्यांना मरणोत्तर शिवलोकात गती प्राप्त होईल. एकदा वाचला तर सहस्त्र कपिला गायींचे दान दिल्याचे पुण्य लाभेल. अभक्ष भक्षण, मद्यपान, ब्रह्महत्या इत्यादी महापापे नष्ट होतील. कलियुगात तर शिवकीर्तनाचे महत्त्व विशेषच आहे. शिवाचे लीलामृत पठन करणे लोकास दीर्घायुष्य देणारे आहे. भद्रसेनाने मुलाला राज्य दिले. तारक यास युवराज पद दिले.
प्रधानाला बरोबर घेऊन राजा तप करण्यासाठी वनात गेला. तेथे शिवाची उपासना करून त्यांनी अंती शिवलोकी प्रयाण केले. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना ब्रह्मलोकात, इंद्रलोकात व वैकुंठातही पुष्कळ काळ आनंदाने निवास करता आला. तो व प्रधान शिवरूप झाले. फलश्रुती हा 11वा अध्याय एकादश रुद्रांचीच मूर्ती आहे. त्याच्या पठनाने 11 रुद्र संतुष्ट होतात. हा कल्पतरू इच्छित फल देणारा आहे. मृत्युंजयाचा जप व या अध्यायाचा पाठ यांनी ग्रहपीडा, पिशाच्य बाधा, दारुण व्याधी यांची बाधा होत नाही. यावर अविश्वास ठेवणारा अल्पायुषी होतो. त्याची निंदा करील त्याला स्पर्शही करू नये. त्याचा जन्म व्यर्थ, त्याची संगती नको, त्याच्याशी भाषण नको, त्याला घरी आणू नये, त्याच्या घरी जाऊ नये. सिंहाच्या गुहेप्रमाणे ते दुरून टाळावेत. अहो, विष खाणारा मरणार यात शंकाच नाही. त्याची संगती तशीच असते. या अध्यायाचे नित्य वाचन करावे. शिवलीला अमृत ग्रंथ संपूर्ण वाचणे जमले नाही तर हा एकच अध्याय पूर्ण कल्याणकारक आहे. नित्य पठन करणारा, रुद्रानुष्ठान करणाराच जाणावा. श्रीधराला स्वामी ब्रह्मानंद गुरु हे शिवरूपच आहेत. तेच आनंदाचे अक्षय निधान. स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड शिवलीला अमृताचा 11वा अध्याय श्रोते नित्य श्रवण करत. श्री सांब सदाशिवर्पण मस्तू. हा अध्याय मन लावून ऐकल्याबद्दल खूप खूप आभार. हे 15 अध्याय संपल्यानंतर तुम्हाला इतर कोणता ग्रंथ किंवा इतर कोणत्या गोष्टी ऐकायला आवडतील हे मला कमेंट्समध्ये कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा. थँक्यू.